नागपुर महानगर पालिका के सार्वत्रिक चुनाव 2025-26 को लेकर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवेले की ओर से तथा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजित पवार गठ के समर्थन से प्रभाग क्रमांक 13 से एडवोकेट सचिन रविभूषण रामटेके चुनावी मैदान में है। हम नए नेता नहीं बल्कि नए विचार है। हमारा लक्ष्य सत्ता नहीं परिवर्तन है। इसी संदेश के साथ वे जनता के बीच पहुंचे हैं। उम्मीदवार रामटेके ने नए नागपुर की शुरुआत का संकल्प लेते हुए शुद्ध पेयजल, स्थायी ड्रेनेज व्यवस्था, स्वच्छता और स्वास्थ्य सेवाएं, गुणवत्तापूर्ण सड़कें, हर गली में स्ट्रीट लाइट्स व सीसीटीवी सुरक्षित यातायात, नशा मुक्त समाज, महिला सशक्तिकरण तथा सामाजिक न्याय और पारदर्शी प्रशासन जैसे मुद्दों को अपनी प्राथमिकता बताया है। मतदाताओं से अपील की जा रही है कि मतदान के दिन कपबशी चुनाव चिन्ह के सामने बटन दबाकर एडवोकेट सचिन रविभूषण रामटेके को भारी बहुमतों से विजय करें। नमस्कार, जय भीम। मी ॲडव्होकेट सचिन रविभूषण रामटेके। मी प्रभाग क्रमांक 13 मध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटातर्फे उमेदवार म्हणून उभा आहे आणि माझे चिन्ह आहे कपबशी। आता आम्ही घरोघरी सर्व ठिकाणी फिरून आलो आहे। आम्ही सुदाम नगरी, पांढरपुडी, अंबाझरी सर्व ठिकाणी फिरून आल्यानंतर असं लक्षात आले की आतापर्यंत जे काही नगरसेवक किंवा जे कोणी होते त्यांनी आतापर्यंत काही कामं केलेले नाही। जसे ना तसेच आहे। सर्वांच्या समस्या अजून काही निराकरण झालेले नाही आहे। ते खूप काही समस्या जसे स्ट्रीट लाईट नाही गल्लोगल्लीमध्ये किंवा आपल्या गटर लाईनचे प्रॉब्लेम आहे, त्यानंतर त्यांचं शिक्षणाचं शाळांचं प्रॉब्लेम आहे, बरेचसे काही प्रॉब्लेम आहे। गटर लाईन, सिवर लाईन, रस्ते खूप काही प्रॉब्लेम आहे त्यामध्ये। आणि आम्हाला 100% सर्व लोकांचा प्रतिसाद चांगला मिळालेला आहे आणि आम्ही नक्की जिंकून येऊ असं वाटतं आम्हाला। कारण की प्रकाश गजबे भाऊ जो कोणी पार्टी नवीन आल्या, सर्व जे काही जुने आहेत मोठे पक्ष, त्यांनी आतापर्यंत जे सत्तेत राहून आम्हाला दिसतंय की अजून प्रभागाचा काही विकास झालेला नाही। त्यामुळे आम्हाला 100% एवढ्याला प्रतिसाद चांगला मिळेल आणि आम्ही जिंकून येऊ। महिला सशक्तीकरण तेच आम्ही बोलू की जे आम्हाला एकदा निवडून आणून द्या। आम्ही सर्व तुमच्या प्रभागात जे त्यांच्याकरता जे काही सोयी करता येईल आम्ही सर्व करू त्यांच्याकरता। मी जसं आता आम्ही सर्व गलोगली फिरल्यानंतर हे लक्षात आलं की बरेचसे लोकांना तिथे जे म्हणजे काय म्हणतात याचा प्रकार, व्यसनाचा प्रकार खूप जास्त वाढलेला आहे प्रत्येक प्रभागामध्ये। त्यामुळे त्यांना त्याची चांगलं शिकवण किंवा त्याच्याविषयी त्यांना चांगलं मार्गदर्शन करून त्यांचं ते काय उद्धार करता येईल ते आम्ही करू। तसंच प्रत्येक ठिकाणी आता आम्ही प्रत्येक लेडीज लोक किंवा जे काय आमच्या बहिणी लोक आहेत ते बोलतात आमच्याशी, सांगतात आम्हाला की आम्हाला हे अजून या गटर लाईन किंवा सिवर लाईनचं जे काही समस्या खूप काही बऱ्याचशा समस्या जे आता गटर पाण्याचं प्रत्येक गटर लाईनचं पाणी वाहत आहे आणि काही लोकांना अजूनही ते कोणाचं एक आपले दिवाल पडलेले आहे ते अजून झालेलं नाही आहे। त्यांनी बरेचसे कंप्लीट कॉर्पोरेशन महानगरपालिकेला केलेले आहेत, त्याचे अजूनही काही उपाय झालेले नाही आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की यावेळेला त्यांनी मला निश्चित निवडून आणून द्यावे आणि मी निवडून आणून द्यावे आणि 100% मला यावेळेला मी यांचा प्रभागाचा विकास करून दाखवेल ही माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे। सर्वात प्रथम तर मी सर्व यांना म्हणजे नमस्कार आणि त्यांचा आभार मानणार। त्यानंतर त्यांच्या ज्या काही समस्या त्यांनी मला स्वतः सांगितलेल्या आहेत, पर्सन टू पर्सन गेल्यानंतर मी प्रत्येक गली त्यांच्या जे काही समस्या सर्वांचं निराकरण मी करेल। त्यावेळेला काही नाही, मी एकच म्हणणार, मी सुशिक्षित आहे। त्यानंतर मी म्हणजे तुम्हाला मी याच प्रभागातला म्हणजे व्यक्ती आहे। त्यानंतर मला असं वाटतं की तुमच्या समस्या जितका मी तुम्हाला म्हणजे तुमच्या समस्या जितका मी ओळखून घेईल किंवा समजू शकत आहे तितकं कोणी नंतर समजू शकणार नाही। त्यामुळे मला यावेळेला निवडून आणून द्या। कारण न्यूज़ के लिए सचिन छोड़ापे की रिपोर्ट। प्राइम एक्सोटिका सैलून अब धर्मपेट में, जहां लग्जरी, केयर और ब्यूटी मिलकर बनाते हैं एक परफेक्ट एक्सपीरियंस। यहाँ हर सेवा है प्रीमियम। हमारे सिग्नेचर कोरियन हेयर स्पा, टिफनीज हेयर केयर और स्किन केयर के साथ प्राइम एक्सोटिका, जहां हर कदम पर मिलता है लग्जरी का एहसास और हर क्लाइंट को मिलता है घर जैसा प्यार। पायल मंधारी द्वारा स्थापित प्राइम एक्सोटिका सिर्फ एक सैलून नहीं बल्कि है खूबसूरती और आत्म देखभाल का प्रीमियम ठिकाना। विजिट एस प्राइम एक्सोटिका नियर शिवाजी नगर, धर्मपेट, अपोजिट Starbucks, Nagpur. Luxury that feels like home.